right? Wrinkled green. Now this is your checkerboard which shows possible combinations of offsprings. Okay. Now we have to find phenotypic and genotypic ratio. Okay. Now firstly we will see phenotypic ratio. Now phenotypes means what? External appearance of an organism, right? सो एक्सटर्नल अपीयरन्स आपण इथे दिलेली आहे. राऊंड येलो, राऊंड येलो, राऊंड येलो, राऊंड येलो और रिंकल्ड येलो, हे आपल्याला डोळ्यांनी दिसणार, बरोबर. सो दीज आर एक्सटर्नल अपीयरन्स. याप्रमाणे आता आपण रेशो काढणार. सो आपल्याकडे दोन पॅरेंटल कॉम्बिनेशन ऑलरेडी आहे, दॅट इज राऊंड अँड येलो सीड्स अँड रिंकल्ड अँड ग्रीन सीड्स. ही झाली पॅरेंटल कॉम्बिनेशन. सो लेट्स सी फर्स्ट, लेट्स काउंट फर्स्ट पॅरेंटल कॉम्बिनेशन. सो राऊंड अँड येलो सीड्स टोटल किती आहे ते आपण बघूया. सी हियर, राऊंड अँड येलो 1 2 3 4 5. ओके. हा राऊंड अँड ग्रीन आहे, तो येणार नाही. अगेन राऊंड अँड येलो 6. ओके. 6 7 8 8 येलो अँड राऊंड, राऊंड अँड येलो 9. अजून आहे याच्यामध्ये नाही. ओके. सो टोटल आपल्याकडे राऊंड येलो सीड्स कॉम्बिनेशन किती आहे? 9. ओके. सेकंड लास्ट जाऊया आपण. रिंकल्ड अँड ग्रीन पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे विच इज टोटली रिसेसिव्ह. हियर रिंकल्ड अँड ग्रीन. ओके. नाव रिंकल्ड अँड ग्रीन किती आहेत आपण काउंट करूया. ओके. सो इथपर्यंत आपले सगळे राऊंडच आहेत, बरोबर. सो हियर रिंकल्ड 1, पण रिंकल्ड अँड सॉरी रिंकल्ड अँड ग्रीन, राईट. सो रिंकल्ड अँड येलो आहे, हा रिंकल्ड अँड येलो आहे, हा पण रिंकल्ड अँड येलो आहे. सो आपल्याकडे एकच कॉम्बिनेशन आहे रिंकल्ड अँड ग्रीन, राईट. सो तो किती आहे 1. आपण इथे लिहून द्यायचा रिंकल्ड अँड ग्रीन. सो टोटल होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन आहे जी आपल्याला एकदाच मिळालेली आहे. ओके. आता ज्या मिडल कंडिशन्स आहेत, ज्यांना आपण मधल्या कंडिशन, जी नवीन कॉम्बिनेशन्स तयार झालेली आहे, जी पॅरेंटल कॉम्बिनेशन्स नाहीये, ती कुठची आहे तर रिंकल्ड अँड येलो अँड राऊंड अँड ग्रीन. टोटल काउंट करूया आपण. रिंकल्ड अँड येलो 1 2 अँड 3. ओके. मीन्स 1 2 अँड 3. रिंकल्ड अँड येलो किती आहे 3 आहे. आणि आता राहिले राऊंड अँड ग्रीन किती आहे. सो यांना आपण सगळ्यांना टिक मार्क केलेले आहेत, बरोबर. राऊंड अँड ग्रीन 1, राऊंड अँड ग्रीन 2, हे सगळे टिक मार्क झालेले आहेत. आणि राऊंड अँड ग्रीन 3. टोटल किती आहेत आपल्याकडे 3 आहेत. सो नाव द फिनोटायपिक रेशो ऑफ डायहायब्रिड क्रॉस इज 9:3:3:1. सो रेशो इज 9:3:3:1. This is the phenotypic ratio for dihybrid cross. Now we will see genotypic ratio. So genotypic ratio means what? By taking genetic constitution. आपण हा रेशो काढणार. कसा काढणार? By taking genetic constitutions. Now जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन्स आहेत ही आपली फिनोटायपिक एक्सप्रेशन संपली, बरोबर. सो पहिलं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं, आपण दिलेलं आहे कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. दुसरं आहे ते याच्यापेक्षा वेगळं आहे कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. तिसरं आहे ते त्याच्यापेक्षा वेगळं आहे, सो कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. चौथं आहे ते ह्या तिघांपेक्षा वेगळं आहे, काय आहे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. पाचवं आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, पण ते आपण परत लिहिणार नाही कारण ते आपल्या इकडे झालेलं आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके. सो नेक्स्ट आहे कॅपिटल आर स्मॉल वाय हे आपलं झालेलं नाही, सो आपण इकडे लिहिलं. नेक्स्ट कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय आपलं ऑलरेडी झालेलं आहे, सो आपण तो लिहिणार नाही. नेक्स्ट कॅपिटल आर स्मॉल वाय पण आपलं झालेलं आहे, सो आपण कॅपिटल आर स्मॉल आर झालेलं नाही, सो आपण इकडे लिहिलंय कॅपिटल आर स्मॉल वाय. ओके. नाव नेक्स्ट कॅपिटल आर कॅपिटल वाय. ओके. झालेलं आहे आपलं कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय आपलं झालेलं आहे. स्मॉल आर स्मॉल वाय झालेलं नाहीये, सो आपण इथे लिहिलं स्मॉल आर स्मॉल वाय सॉरी कॅपिटल वाय
So next, na 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 na. Okay. So capital R, small r, capital Y, capital Y. Okay. So small r, capital Y. आपण इथे लिहिलेलं आहे. नेक्स्ट स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. आपण नेक्स्ट कॉम्बिनेशन इथे घेतलेलं आहे. अँड लास्ट वन, ही सगळी कॉम्बिनेशन आपली रिपीट झालेली आहे. कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय आहे इकडे. कॅपिटल आर, स्मॉल वाय आहे इथे. स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय इथे आहे. अँड लास्ट वन स्मॉल आर, स्मॉल वाय जे कॉम्बिनेशन आपण इथे घेतलेलं आहे. ओके. सो लेट्स काउंट these genotypes. Okay, so the first one, capital R, capital Y एकदाच आहे. सो आपण इथे लिहिलेलं आहे एकदा. ओके. नाउ लेट्स काउंट कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ओके. सो कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. अजून कुठे आहे? कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. सो आपण इथे कट करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. झालेली कॉम्बिनेशन्स आपण कट करत जाऊया म्हणजे फायनली आपल्याला उरलेली कॉम्बिनेशन्स कळतील. हे तुम्ही एक्झामला असं करायचं नाही. हे आत्ता तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. आता एक्झामला लिहाल आणि सगळी खाडाखोड करून ठेवाल. ओके. सो एक्झामला असं करायचं नाही. हे इथे तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. ओके. सो हिअर ओके, हे कॉम्बिनेशन झाली. सो आपण इथे 2 लिहिलेलं आहे. ओके. सो थर्ड वन, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय. ओके. हे एक झालं. आणि कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय. ओके. सो 2 मिळाले आपल्याला. सो आपण तिथे लिहिलेले आहे. नेक्स्ट वन, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ओके. सो 1, 2, 3 आणि 4. ओके. सो इथे आपल्याला 4 कॉम्बिनेशन्स मिळालेले आहेत. कॅपिटल आर, स्मॉल वाय. सो कॅपिटल आर, स्मॉल वाय 1. बरोबर. सो आपल्याला इथे 1 मिळालेला आहे. अजून तुम्ही शोधला तरी तुम्हाला मिळणार नाही. ओके. सो नेक्स्ट, कॅपिटल आर, स्मॉल वाय. सो कॅपिटल आर, स्मॉल वाय. ओके. हे मिळालेलं आपल्याला 1. आणि कॅपिटल आर, स्मॉल वाय 2. सो इथे आपण लिहिलेले आहेत 2. नेक्स्ट वन, आता तुम्ही कट केलेल्या गोष्टींकडे बघणार नाही, जिनोटायपिक रेशोकडे. तुमचे जे आहेत शिल्लक त्यांच्याकडेच शोधणार आहात. स्मॉल आर, कॅपिटल वाय मिळाला आपल्याला. एक स्मॉल आर, कॅपिटल वाय. बाकी कुठेही तुम्हाला ते कॉम्बिनेशन मिळणार नाही. सो एकदाच मिळालेलं आहे. नेक्स्ट आहे स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. सो स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ओके. अगेन स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ह्या दोघांना पण आपण कट केलेलं आहे. इथे 2. आता आपण सगळीच कट केलेली आहे म्हणजे आपल्याकडे एकच शिल्लक राहिलेला आहे. दॅट इज दिस स्मॉल आर, स्मॉल वाय. आणि आपल्याकडे आहे एकच फक्त ते जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. सो आपण लिहिलेलं आहे 1. ओके. नाव हिअर genotypic ratio is 1:2:4:1:2:1:2:1. थोडक्यात 12, 24, 12, 12, 1. ओके. 1:2:4:1:2:1:2:1. लक्षात कसा ठेवायचा? तर 12, 24, 12, 12, 1. एखाद्या फोन नंबर सारखा लक्षात ठेवायचा. सो दिस इज द genotypic and phenotypic ratio of dihybrid cross. Okay. Thank you.